येते मला. काय रे चेत्या? आई गरम होते ग. किती वेळ लावतोस र? पाय उचल की जरा, भसा भसा. आई ताण लागली. आता कुठलं पाणी आणू तुला या उन्हात? एकदा मावशीच्या घरी गेलो की पोटभर पाणी पी. पण आई मावशी लाडू देईन ना, मला लाडू खायचाय. अरे तिकडे तुझ्या मावशीवर काय संकट आले आणि तुला लाडू सुचतोय? वेडा कुठला? आई तुझं गाठवलं दे, तू दमली असशील. नको रे माझा राजा, तुला तुझ्या शरीर आवरत नाही, हे ओझं कसं पेलणार? तू फक्त माझ्या सोबत चाल. कसुरी ताई, तू इथे निवांत बसली आहे, तिथे माझा अपमान झाला आहे. आता तुला काय झालं? सकाळपासून काय लावलंय तुम्ही? आधी त्या शिरप्याने डोकं उठवलं आणि आता तू काय नवीन आणलास? तू इथे निवांत बसलीये, तिथे माझा अपमान झालाय. मी काय खोटं सांगते वय? त्या भिकारड्यांच्या पोरींनी त्या प्रियाने माझ्यावरती आवाज चढवला. हो कस्तुरी ताई, त्या प्रियाने नैनाला चक्क डोळे वटारून पाहिलं. ती म्हणाली कस्तुरी ताईला जाऊन सांगा मी तिचे गुलाम नाही. हो ताई, ती प्रियालाच मारली आहे. आपल्या शेताच्या वाट्यावरनं जाताना मी अडवलं, मला ढकलून पळून गेली आणि म्हणाली हा काय तुझ्या बापाचा रस्ता आहे का? नीट कान उघडून ऐक. तुझं घर, तुझी जमीन आणि तुझ्या अंगावरची चिंदी झालेली लुगडी, हे सगळं आमच्या बापाचं आहे. आता तुम्ही आमच्या मर्जीवर जगताय, समजलं? आजपासून तुझी शाळा बंद आणि शेणपाणी सुरू. तुम्हाला अडवलं कशाला? त्या महिन्याचं तर मी थोबाडच सोडलं असतं.
खेळायला जाऊ का?